मंगळवीत विश्वाभास नवविदयला चंडावून अद्वयाजनी विकास बंधुवाचा. ज्ञानेश्वर महाराजांनी तत्वविचारामध्ये पहिल्या ओळीमध्ये जगत विचार आहे. तत्वनिर्णय असताना काही विचाराचे कक्षा असतात, त्याच्यामध्ये जीव, जगत, परमात्मा, काही मोक्ष साधन, बंधाचं साधन असे विचार असतात. कदा पहिल्या ओळीमध्ये कोणता विचार आहे? जगत विचार आहे. सदा विचार आहे तस्मात जगत जीव. मग जगाला ज्ञानेश्वर महाराजांनी इथं भास म्हटलेला आहे. सांगदेव 65 मध्ये सुद्धा 35 वटेश जो उदयला मकरास उदयला करे, तिथे सुद्धा भास म्हणला आहे. यावरून ज्ञानेश्वर महाराजाचा जगताच्या विषयी मत कोणतं आहे असा प्रश्न होता. मग त्याच्यात बरेचसे कोणी चितवेला असं वाटतं, कोणी नाही मायावाद ह्याचा निर्णय करत असतात. पण भास म्हटलेला आहे त्याच्या योगाने माना अथवा नका माना पण जगत हे मिथ्या आहे. पण मिथ्यात्व म्हणजे काय हा एक प्रश्न उत्पन्न झाला. हा भास असतो मृषावरती दिसते, पण तत्वनिर्णयामध्ये त्याचा बाध होतो, पण त्याला मिथ्या असं म्हणतात. बाध जर होत नसेल तर मग ती सत्यत्व बुद्धी आहे. पण जगताचा काय होतो? बाध होतो. मग बाध म्हटल्यानंतर त्याला काहीतरी साधन असावं लागतं. पण त्याला साधन म्हणजे ज्ञान हेच साधन आहे. एकदा ज्ञान झालं की जगताचा बाध होत असतो. ज्ञान विश्वंभरी मावळे. जगताचा झाला ओलावा अंतरी आणि विश्वंभरी मावळे. त्याचं ज्ञान हे साधन आहे. मग ते ज्ञान ज्यांच्याकडे असते त्यांना निवृत्तीनाथ महाराज सूर्य उगवला की अंधकार सगळा नष्ट होऊन जातो त्याप्रमाणे, आणि परमार्थाच्या कक्षेमध्ये श्रीरूपी सूर्य उदयाला आला म्हणजे जगताचा काय होतो? बाळ. साधन कोणतं सांगितलं? श्रीगुरु सांगितलं. श्रीगुरु सांगितलं की श्रीगुरूच्या ठिकाणी असलेलं ज्ञान सांगितलं. ते का चारा पहा म्हणून सांगितलं. मग त्याचं ज्ञान सांगितलं. ज्ञानाला बरं, ते ज्ञानात एक प्रकार आहे. 13वा अध्याय आहे. भरपूर ज्ञान आहे की चोरी करणे हे सुद्धा काय शिकावं लागतं ना. ते काय चालेल प्रशिक्षण बरं का, सगळे साधं बॉम्ब कसा तयार करायचा याचे शिक्षण आहे बा. पण हे अधोगती आहे. काय एकाने सांगितलं ना, म्हणलं हे पाहिजे शास्त्रज्ञ लोक असतात, त्यांची बुद्धी चांगली चालली तर बरं आहे ना, ते विश्वासाघात करू शकतात. विश्वासाघात करू शकतात म्हणजे ॲटॉम करूच्या डोक्यातून निघाला. एक बॉम्ब टाकला तर सगळं जग खलास होईल. मला असेच विचार त्यांचे चालत असतात, जगताच्या कल्याणाचे नाही. मला असा बॉम्ब काढत नाही की एक बॉम्ब टाकला सगळे मेलेले जिवंत होते. कोणता बॉम्ब काढायचा? एक टाकला की सगळे संपले. तेव्हा बॉम्ब काढ. आता बाण मारतात का? तलवारीने काम चालते का? माझा कोणचा आहे? बॉम्ब निघाय. एक टाकला की कसा कुठे ठेवला येत नाही. बऱ्याच वेळेला प्रचित येत असते. लोकलमध्ये कुठे बॉम्ब नसतं तरी सुद्धा लोक म्हणतात बॉम्ब आहे, बॉम्ब आहे. नसतं तरी आहे. बराबर लोक उड्या टाकतात. इतका दरार आहे त्याचा. जाऊ दे. तेव्हा हे सुद्धा विद्याच आहे, पण ती विघातक विद्या म्हणतात. कोणती विद्या नाही का? अलीकडे काय झालेलं आहे ते बॉम्ब कसे तयार करते, त्याचे मटेरियल तयार करतात, आमचं मागवलं. कोण्या वेळेला काय होईल काही म्हणजे जग स्थिर नसून काय अस्थिर आहे.
मग स्थिर कशामुळे आहे? लोकांना पटणार नाही. अध्यात्मामुळे. किती जरी संगमयूरपासून थोरे देव दुखाचे नाटीचा परिवार ही शक्ती कोणाला आहे? अध्यात्म. अध्यात्म म्हणजे अध्यात्म म्हणजे काय? सुंदर विवरण आहे ना त्याचं. चिंतत ब्रह्म किंवा अध्यात्म. तिचं अध्यात्म. सर्वांमध्ये श्रेष्ठ विद्या कोणती? अध्यात्म विद्या. अध्यात्म विद्या. बाकीच्या विद्या म्हणजे विद्या म्हणण्याच्या काय नाही. कारण सर्वात मोठा दुःख निवृत्त करण्याची शक्ती अध्यात्म आहे. राजविद्या, राजविद्या. पवित्र विद्या प्रत्यक्ष आगम. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये कोणती विद्या आहे? सगळी राजविद्या आहे. झालेलं आहे. म्हणून जगताच्या बाबतीतला पहिला वाद आहे. वेदांताचा सिद्धांत आहे जगत ब्रह्म आहे. पुन्हा प्रश्न आला, जगत ब्रह्म आहे तर सत्य वाचतो कसा? सिद्ध करून दाखवलं. आणि त्याच्याकरता ते अन्योन्य ध्यास ध्यास प्रकरण घेतलेलं आहे. म्हणलं नसून कसा भासतो? ब्रह्म असून भासतो. मग त्याच्यामध्ये काय? एक अन्योन्याध्यासामध्ये तुमचं स्फटिक आहे. स्फटिक पांढरा आहे. आणि शेजारी जर जास्वंदीचं फुल जर असलं तर दुरून पाहणाऱ्या माणसाला स्फटिक कसा दिसतो? लाल दिसतो. स्फटिक कसा आहे? लाल पांढराच आहे. पण दिसतो कसा आहे? तसं जगत हे मिथ्याच आहे. पण सत्य भासते. काय भासते? सत्य का भासते? तो रक्तिमय आहे. तो कोणाच्या ठिकाणी दिसतो? स्फटिकाच्या ठिकाणी. तो रक्तिमा कोणाचा नाही, पण दिसतो कोणाच्या ठिकाणी. त्यामुळे सत्य तो कोणाचा आहे? ब्रह्माचा आहे. आणि दिसते कोणाच्या ठिकाणी? आणि परिणाम असा होतो असं ब्रह्म त्याचा अभाव आहे असे वाटते. आणि जे जगताचा भाव आहे असं वाटते. वास्तविक त्याच्या ठिकाणी असणारं जे सत्यत्व आहे ते सत्यत्व त्याचं नसून ब्रह्माचं आहे. जगाच्या ठिकाणी असणारा जगताचा काय अध्यास आहे. मग का होत असेल? जगत सत्य वाटते आणि ब्रह्म काय वाटत असेल? त्याचा बाद वाटत असेल जगाला. नाही परमात्म्याचा. जगताचे परमात्म्याचे धर्म जगतावर, जगताचे धर्म याला अन्योन्य द्यायला. त्याच्यामुळे जगत दिसते तसे नसते म्हणून जगत फसते आहे ना. म्हणजे काय दृष्टांत. पुन्हा विज्ञान कोणामुळे मिळतं? नवल उदावला. आश्चर्यकारक सोयी आहे. आश्चर्य म्हणजे अलौकिक का म्हणायचं? अलौकिक म्हणजे बुद्धीची कक्षा संपून जाते. सामर्थ्याच्या बाबतीमध्ये, गुणाच्या बाबतीमध्ये त्याला अलौकिकत्व म्हणणार आहे ना. भलत्याच माणसाला एखादी पदवी मिळत असते का? नाही का? तुमचे याला काय म्हणते, लता मंगेशकरला कोणती पदवी मिळेल? भारतरत्न. कोणालाही मिळते का? मग तिलाच काय मिळाले? अलौकिकता. लौकिक तसंच सचिन तेंडुलकर होता. त्यालाही भारतरत्न पदवी मिळाली. भीमसेन जोशी कोणाला मिळत नसे. अलौकिकता असावी लागेल. ते अलौकिकता आणि नाही का नवल उदयला असं म्हटलेलं आहे. नवल म्हणजे विचाराच्या परी. काय इथं होतो बा, आम्ही पंढरपूरला होतो. जे पोरं जायला लागले, आम्ही त्यांना विचारलं. म्हटलं का? म्हणले बाबा गाय आलेली आहे. म्हटलं गाईला काय पाहायचं? आपण सगळेच गाईला पाहतो. मग त्याने विचारलं. म्हटलं गाय पाहिली का? म्हटलं इथं गाय पाहण्यात
इतकी धावपळ करण्याचं कारण आहे त्यामुळे तिला 2 तोंड आहे. अपवाद झाला. गायला तोंड किती असते? एक. आणि आई किती? त्याला अलौकिक. आपली बुद्धी काय? असे अलौकिक गुण कोणाच्या ठिकाणी? श्री गुरुच्या ठिकाणी. विद्या कशी आहे? अलौकिक. मग एक दृष्टांत घेतले ते अद्वयाजनी विकास बंधूचा. अद्वयाजनी वेदांताचा सिद्धांत आहे. नेह नास्ति किंचन. एका परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाहीच. स्वगत जातीय एकम एवम अद्वितीयम स्वगत जातीय भेदरी असा अद्वैतवाद आहे. प्रत्येकाचे आणि प्रत्येकाने विचार केलेला आहे तत्वाच्या बाबतीमध्ये. नैयायिकांनी सुद्धा विचार केला बरं का. त्याच्यामध्ये त्यांनी 7 पदार्थ मानले आणि पुढे त्यांच्याच भावाने 16 पदार्थ मानले. 16वरचा 7वर आला द्रव्यकर्म समवाय विशेषणी अभाव. 9 द्रव्य घेतले 16 झाले ना. सत्य मानून बसले. बरं सांख्य दर्शन करतात तो स्वतः 3 काय 2 काय म्हणून बसले. त्याच्या प्रकृती आणि 2 पदार्थ मानले. एक योग्याने 3 मानले बघा. ईश्वर मानले आहे. सांख्याने काय मानलं आहे? 3 मानले तुम्ही योग्याने. आणि तुझे पूर्वमीमांसक आहे ते या भानगडीतच पडले नाही. जगाला सत्य मानून बसले. सर्व काय मानून बसले. जगत म्हणत हे सत्ता आहे दिलेली आहे. अनादि आणि अनंत 2 शब्द वापरले. तत्व विचार काही नाही. म्हणजे जगत कसं आहे? अनादि आहे. आणि पुन्हा कसं आहे? ते अनंत आहे. आणि प्रवाहरूपाने संयोग वियोगान आहे. पूर्वीच्या हाताने आताच्या उद्याने प्रवाह जसाच्या तत्वविचाराच्या भानगडींमध्ये पूर्वमीमांसा पाहिजे. आणि उत्तर मीमांसेमध्ये एकच एक तत्व मानले. एक विवादितीय स्वगत सजातीय विजातीय भेदे देश काल परिचित शून्य असं जे असलेलं तत्व स्वयंभू. मग एक ब्रह्मत्व आहे. यालाच म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विचार केलेला आहे. ते अद्वयाब्जनी विकास बंधवाला. अद्वैत एकच तत्व मानलेलं आहे. नेह नानासी. मग त्याचा विचार करते म्हणजे अद्वैत तत्व हे जड स्वरूप आहे का चित स्वरूप आहे? म्हणलं ते कसं आहे? मग चित स्वरूप आहे. मग सत पुढे चित. दुःख रूप आहे का आनंद रूप आहे? मग सद्रूप चिद्रूपाने. हे म्हणण्याच्या हे नाही. असताची व्यावृत्तींच म्हणून असं दुःखाची वृत्ती आनंद आहे. हे शब्दाचा लाग तिथे लागू आहे. असं असलेलं सत्व हेच आपलं काय आहे? स्वरूप आहे. म्हणून अद्वयाब्जनी विकास. पण स्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवणारे कोण? श्री गुरु. आणि ते काय करतात? अद्वैत या कमलाचा प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये आहे एवढं ज्ञान आहे. कोणी मनुष्य आपल्याला नाही असं म्हणतो का आहे असं म्हणतो? नाही असं म्हणत तर लवकर मिळेल ससूनमध्ये वाटावं लागेल. पण आपण हवं कोण याचं ज्ञान नाही. आहे याचं काय आहे? ज्ञान आहे. पण आहे कोणाचं आहे याचं काय नाही. मग जो आहे जो सत आहे तोच काय आहे? शीत आहे. समानाधिकरण नाही. काही एखादा साखरेचा खडा आहे. पांढरेपणा गोडे म्हणा वजन म्हणा हे एखादं त्याचं समाधीकरण होणार. मग सगळ्याचं समाधी आहे. जे आहे तेच सत चिद आहे. जे चिद आहे तेच आनंद स्वरूप आहे. आणि तेच ब्रह्मरूप आहे. ब्रह्मरूप म्हणजे व्यापक. ब्रह्मात ब्रह्म. निरतिशय व्यापक असणारी वस्तुतीला ब्रह्म असं म्हणत असतात. अशा तत्वाच्या स्वरूपावरती येणं
नरात्मक द्वयाब्जानी विकार पैकी चांगल्या वगैरे सगळे आपण पाहिजे. अविद्या रात्री सोनी आणि ज्ञानात ज्ञान सामान्य. जेव्हा या अविद्या म्हणजे काय, ब्रह्मज्ञानाने जी नाहीशी होती म्हणून तिला अविद्या समजलं. नाही नाही ते दाखवते, अगती कथनं दाखवते, तिला माया समजतात. म्हणजे आवरण विक्षेप या दोन दोषाने समोर येते, तिला अज्ञान समजणार. आपल्याहून भिन्न राहत नाही शक्ती असं म्हणा. एखाद्याचे सगळे अनेक अनेक आहे. मग विद्या राहते रसोनी आणि गिरी ज्ञान. मग अज्ञान ते आवरण घालता स्वरूपावर नसलेला विषय काय करते दाखवते. मनुष्य कशामध्ये फसला जात असतो, अविद्यामुळे झालेला नाही का. आपण नाही तिथे तयारीचा विषय गोमाटे आवडत. म्हणजे अविद्या राहते नाही बघा आपल्या ह्याच्यामध्ये एक वाटली आस्थाबद्धी आठवली विषय सुखाची आणि जीव त्याचा उपाय अवाटली आणि विषय सुखाची. विषय गोळा करणे आणि त्याचा भोग घेणे हेच मनुष्य देहाचं काय परम पात्वापुरतात आहे. आणि सगळे लोक गुंतलो या सगळे लोक कशात गुंतलेले आहे. वास्तविक संसार हे सुखाचं साधन नाही आणि संसारात काही नाही सुख आहे. पण आपली बदली झाली आहे. संसारामध्ये काय सुख आहे आणि संसार हे सुखाचं काय साधन आहे. सगळं जीवन निष्फळ होतात. सफल कसला आलं त्याच्यामध्ये विषय सेविता का कोण तृप्त झाला आणि त्याच्यात पण आहे विहित आणि निषिद्ध. निषिद्ध विषयाचे दोन तीर दिले. वेदाने जे सांगितलं आहे ते करू नये ते करण्याला निषेध म्हणजे जे करणीय नाही ते करणं म्हणजे काय करणं निषेध करणं. आणि त्याचं फल हे कोणतं आहे निषेधाचं. याच्याकरता मीमांसा दर्शन चांगलं आहे. वेदांताने फक्त थोडक्यात जे निषिद्ध कर्म आहे ते करू नये. पण पूर्व मीमांसेमध्ये कोणत्या क्रियेने कोणतं पाप होते भरपूर काय केलेलं आहे मीमांसेमध्ये. आणि शेवटी त्या क्रियेचं फल भोगावंच लागत असतं. आणि त्याचा परिणाम असा त्या निषिद्ध कर्माचं फल नरकाधिक म्हटलेलं आहे. पूर्वमीमांसेमध्ये नरकाधिक फळं सांगितलेली आहे. आणि वेदांतशास्त्र वगैरे अन्य जन्मजन्मांतरी आहे. ऐसे होते तरु उतरून लोह लोष्ट आहे घसरत घसरत कुठे जाते. ऐसे होते तरु पुढे तरुण पुढे तरु म्हटलं तर निदान त्याला जीव तरी आहे. बरे तरुण म्हटलं तर वाढते तरी. ऐसे होते तरु तरुण लोह लोष्ट पाषाण. अनेकदा पाषाण योनी आहे की उद्धाराचा मार्ग काय झाला. निदान झाडाच्या ह्याच्यामध्ये उद्धार तरी होईल आशा आहे. पण आशा काय मग तर तुमच्या ह्याच्यामध्ये रामायणात तरी काय आहे. मग अहिल्याने प्रश्न केला ना म्हणलं मनुष्य देहामध्ये येऊनही सुद्धा आणि तुमची पत्नी असताना सुद्धा ब्रह्मदेवाची मुलगी असताना त्याचे काय झालं नाही. आणि कोणती येऊनही प्राप्त झाली. माझा उद्धाराची भाषा काय झाली संपली. दगडी आहे काही लोक म्हणत असतात दगड नावाची येवणी नाही. मग अहिल्या काय झाली होती येवणी काय केली पाहिजे मानली पाहिजे. ऐसे होती तर उतरून लो लो काय नाही भाऊ आहे जो तमाबुद्धी मृत्यूला आहे तो पशु का पक्षी होय का पशु होय झाड का कृमी किडा होतो बसवीत खाली उतरत गेलं तर किती झालं. याचा जास्त अधिक विचार मीमांसा दर्शनामध्ये आहे.
कसे कसे योनी, किती प्रकारचे नरक आहे, कोणत्या दुःखाने कोणत्या याच्या साधनाने आपल्याला नरकाची काय होते. बरेचसे नरक भागवतामध्ये सांगितलेले आहे. वेदांत शास्त्राने आपलं मस्क करे थोडं थोडं घेत, जास्त भर ब्रह्मविद्येवरती, ज्ञानकांडावरती जास्त महत्त्व आहे. तेवढं उपासनाकांड, कर्मकांड हे साधनामध्ये घेतलेलं आहे. कशा घेतलं आणि या साधनाच्या द्वारा कोणतं ज्ञान होत असते, उपनिषद, ब्रह्मविद्या वगैरे याच्यामध्ये म्हणायला साधना का म्हटलेलं आहे तर कर्माच्या द्वारा चित्तशुद्धी होते आणि उपासनेच्या द्वारा चित्ताची स्थिती. कारण आमचं सांगितलेलं ज्ञान सगळं सफल काय निष्फळ जाईल, अशी चित्तशुद्धी नाही. आणि ते तर बोध करीत काय, चित्तशुद्धीच नाही तर बोध काय करता येतं. म्हणून चित्ताच्या शुद्धीकरता अगोदर का पाहिजे, कर्म पाहिजे, पुढे उपासना पाहिजे, आणि नंतर त्याच्यामध्ये ज्ञान काय होईल, स्थिर राहील. 2 दोष आपण घालवले पाहिजे. तिसरा दोष करता कोण, वसंतच लागतो. दुसरं तर अविद्या रात्री, रात्र म्हटले, रात्री म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये स्वलाही ज्ञान होत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही, आपल्यालाही ओळखत नाही, जगतालाही काय करत नाही. म्हणून त्याला विद्येला रात्र म्हटलेलं आहे. रात्र कशाला म्हणत असतात, ज्याच्यात सगळे व्यवहार ठप्प झालेले आहे. अंधारामध्ये काय करणार आहे सगळे. आता अलीकडे वीज निघाली आहे तो प्रश्न सोडत द्या. मग विद्या रात्री असून या, मग सगळं निष्फळ जीवन होत असते. मग सफल जीवन केव्हा होते, श्री गुरु मिळाल्यानंतर. मग श्री गुरु मिळाल्यानंतर काय होत असते, जसा ज्याचा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याला उपदेश करतात. कर्माचा अधिकार असेल तर कर्म, उपासनेचा असेल तर जे कळाची व्यंकटी तो या सत्कर्मी नदी काळ ज्ञानास्वभाव आहे. सगळ्यात प्रकार ज्याच्यामध्ये वाईटाचा परिणाम सगळ्यामध्ये, जो अन्याचं दुःख नष्ट करतो, सुख नष्ट करण्याकरता स्वतःचं सुद्धा आणखी दुःख देतो, त्याला काय म्हणायचं, खलेश्वर आहे. एक तरुण मनुष्य निघाला बा जंगलाकडे. मग गावातले लोक म्हणायला लागले, म्हणजे कुठे जा म्हणलं, जंगल पाहायला निघाले का, जा की म्हणलं जंगल दिसतो. मग त्या जंगलामध्ये हिंसा पशु सगळे, वाघ, सिंह, साप, अमका धमका. आता पुढे जायचं कुठे त्या जंगलामध्ये. लोकांनी सांगितलं, म्हटलं तुम्हाला माहिती नाही, नीट शिकार जंगल आहे, नुसतं तुम्ही गेलं की त्यांचे भक्ष्य होणार. म्हणलं तरी जाण्याचं काय करायचं, लोकांनी पुष्कळ सांगितलं तरी तुझा हट्ट काही जाईना. म्हटलं नाही. म्हटलं मरशील ना, म्हटलं मी मरे ना का, आपण वाघ वगैरे काय ना का, इतका काय देहावरती कशाकरता उद्धार झाला. तर मला देवाचा उद्धार, मला सगळ्या जगाचा नाश करायचा आहे. मला कशावर, म्हणलं हे पहा, मी जर जंगलामध्ये गेलो तर वाघाच्या, सिंहाच्या तोंडाला माणसाचा मांस लागेल आणि मग ते जंगल सोडून कुठे येतील, गावात. गाव काय वाईट दुष्ट कर्म करण्याची परिसीमा संपली. आता याच्या पलीकडे दुष्ट कर्म राहिलेले. तर ज्ञानेश्वर महाराजांनी जे खडाची व्यंकटी असा हाताची कोण धरला, अपिचेत्सू ते सत्कर्मी होती. म्हणून तो माऊली म्हणतात, गीत पसायदान म्हणजे बाबा म्हणायचं, जगाचं पसायदान आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार जसा आहे तो एका करता विश्वाची मागे, पण पसायदानी एका करता नसून, भारता करता नसून, संपूर्ण जगा करता. कशा करता मग त्याला उपदेश करतात. कर्माचा अधिकारी असेल कर्म, उपासनेचा असेल उपासना, ज्ञानाचा अधिकारी असेल तर ज्ञान. मग ज्ञानाच्या अधिकारामध्ये शेवटचं साधन तत्त्वमसी, श्रवणम कीर्तन, नाही ते भक्तीची साधन आहे, श्रवण मनन, नाही ते ध्यासन, तत्त्वम पदार्थ,
तत्त्वम पदार्थ सर्वमध्ये अंतरंग साधन आहे. तत्पदाचा विचार महावाक्याचा विचार आहे. तत्त्वमसी महावाक्य. तत् म्हणजे काय, तम म्हणजे काय, अशी शब्दाने काय सांगितलेलं आहे. तत् म्हणजे वाच्य आणि लक्ष्यार्थ. तत्पदाचा वाच्य आहे ईश्वर, तम लक्ष ब्रह्म आहे. ऐक्य करायचं आपल्या. तम पदाचं वाच्य कोण आहे, जीव आहे. लक्ष कोण आहे, कुठंच आहे. तेव्हा ईश्वर जीवाचं ऐक्य होऊ शकत नाही. विसंगतपणा आहे तो, नाही का. ईश्वराला तुम्ही जीव करून टाकलं, नरेंद्र मोदीला नागरिक करून टाकलं, मग ऐक्य कसं सांगितलेलं आहे. मग त्याचे भागत्याग लक्षण. मग भागत्याग लक्षण काही टाकायचं आणि काही घ्यायचं. मग काय टाकायचं, वाच्यार्थ टाकायचं आणि लक्ष्यार्थ. मग कुठं असतं, किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. जो अविद्या राशी रसोन या गिडी ज्ञान ज्ञान. मग अविद्या रात्र काय होते, संपन्नार आहे. अविद्येची निदान विश्वस्वप्नाचा धंदा भोगीत होता प्रबुद्ध. तो महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे निजावे. माता हात टेविला मग विश्वस्वप्नेची माया निध सांड चेईला निध सांडून या विद्या नाचून या. आणि चेईला अद्वय आनंद पडेला. खऱ्या बोधावरती काय होतं, गिळी ज्ञानात ज्ञान चांदणी आहे. तेव्हा मी जे आहे हे सुद्धा ज्ञानच आहे, मी ब्रह्म आहे हे सुद्धा काय, दोन्हीच आहे. काळी घर तरी घरच आणि पांढरी तरी घरच, दोन्ही आहे. मग मी देह या वृत्तीला घालून मी ब्रह्म ही वृत्ती काय करते, मी देह या वृत्तीला घालवते. मग आपणही राहत असेल, मग आपणही काय होतं. एखादा यात्रेकरू असला, तो यात्रेकरू काय करतो, एखादा यात्रेकरू वाटाड्या असतो, तो वाटवाड्या काय करतो, यात्रेकरूला जिथं जायचं आहे तिथं त्याला जा म्हणलं, कुठे जायचं आहे, वारकरी सेक्शन होते. मग तो वाटाड्या यात्रेकरूला काय करतो, घेऊन येणार. नव्हतं हे बाई वारकरी शिक्षण करत आहे, 50 रुपये द्या. म्हणलं तुम्ही चला, तुम्ही जा, मी माझ्या ठिकाणी. त्याप्रमाणे नाम ब्रह्माची वृत्ती देववृत्तीला घालवते. आणि आपणही कापुराच्या वाती डाळीची समाप्ती. तिचं सहज दृष्टांत. अविद्या रात्री सोनिया आणखी ज्ञानात ज्ञान चांदणी आहे. आणि खरा दिवस प्राप्त होतो. मग सुधीनं करी ज्ञानी या काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची. तो का म्हणे भाग्य या नावे आणि संसारी जन्मे याची जागी. जवळ दृष्टांत आहे. सुधीनं करी ज्ञानी या स्वबोधाचा विवळती वेळ लावणी आत्मज्ञानाचे डोळे. सांडिती अविसाळे देहांतेची अविसाळे जीव पक्षी. ही एक घटना दाखवलेली आहे. तेव्हा घरट्यामध्ये पक्षी कुठपर्यंत राहतो, जोपर्यंत पाठ होत नाही. आणि एकदा का पहाट झाली, तांबडं फुटायला लागला की लगेच घरटं काय करतो, सोडून देतो. आपल्या मूळ ठिकाणी विहार करण्याकरता जातो. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सांगितलं, म्हटलं हे घरटच आहे की काय, शरीर आहे सुद्धा काय, त्याच्यात कोणता पक्षी, जीवरूपी पक्षी काय नाही. मग शरीर सोडून जातो म्हणजे खरोखरच सोडून जात असतो का, शरीराचा तादात्म्य सोडतो, शरीर सोडत नाही. काय सोडतो, ज्ञानाने काय जाते, शरीर जात असते का तादात्म्य. घर विकलं म्हणजे काय जाते, घर उचलून तिकडे द्यायचं. आतापर्यंत काय म्हणत होता, आता संपला, अहंकार जातो. मग सगळ्यामध्ये वाईट कोण आहे, अहंकार. आपला अहम काय होत असतो, शरीरावर बसलेला आहे. शरीरावरचा उठतो, नळीवर जाऊन शरीराचे आमचा काही सब नळकेवरून उठला आणि शुक शाके बैसला. आता मला नळकेचे काही संबंध राहिलेला. आणि यालाच म्हणतात अशरीर अवस्था. कोणती कारण जन्म मृत्यू कोणाकडे, शरीराची धर्म आहे. त्याचा आणि आता शरीराची हे झाल्यामुळे आमचा काही संबंध नाही.
दुर्वळाची कांता समर्थाळी केली, 9 दशांनी माली, अशा पूर्णत्वाला प्राप्त होतो. विशुद्धानेश्वर महाराज सांडीची देहांतेची देवस्थळी, म्हणजे देहच नाही म्हटलं बा, अहंता म्हटलेला आहे. देहाच्या विषयी असलेला अभिमान हाच बाधक आहे. देह बाधक नसून काय आहे? अहंकार. मी नसताना जरा मी नसणार. लिंगदेह कमळाचा वेचता धर्माचा बंदी मोक्ष त्याचा उदयला करी. लिंगदेह कमळाचा देह म्हटल्यानंतर त्याचे प्रकार केलेले आहे. 3 प्रकारचे देह, स्थूल, सूक्ष्म आणि हा दिसतो हा कोणता स्थूल देह आहे. याच्यामध्ये चलन ज्याच्या द्वारा होते त्याला सूक्ष्म देह, आणि दोन्ही ज्याच्या ठिकाणी लय पावतात त्याला कारण नाही. हे 3 देह त्रय ते निरसले. देह अग्नी माझी सांडली. वेदांत एक 4था महाकारण देह मानलेला आहे, पण तो वेदांती काय करीत नाही, योगशास्त्रामध्ये मानलेला आहे. देहांत कमळाचा लिंगदेह कमळाचा. लिंगदेह आज कोणी कमळ सेवन करण्याकरता आलेला भ्रमर तो विसरून जात असतो. त्याच्याचमध्ये तो के पुढे आणि कमळ मिटून जाईल, आपण निघून गेलेला पाहिजे याचा विचार आहे त्याच्यामध्ये. तो इतका गुंग होतो की स्वलाभ काय होऊन जातो, आणि परिणाम काय होतो, सूर्यास्त झाला म्हणजे कमळ मिटतं. निघाला बाहेर तर बरं आहे. बरं शक्ती नाही का? अमाप शक्ती आहे. भ्रमरभेदी कोडे पण कळीके माझी जवळ. मोठे मोठे कुठं बसतात, शक्ती पुष्कळ आहे. भ्रमरची गुंततो कुठे? मनुष्य देहामध्ये नाही का? चोरी करणारा मनुष्य आहे बरं का. चोरी न करताना सुद्धा पैसा मिळवण्याची शक्ती आहे त्याच्यामध्ये. चोरी न करताना सुद्धा अमाप पैसा मिळवण्याची काय. तेच त्याने ज्ञान घेतलं तर ज्ञानाच्या मिळतं अमाप काय मिळतं, पैसा मिळतो. शक्ती असूनही सुद्धा तो काय करतो, चोरी करतो. तसं याच्यामध्ये शक्ती आहे भ्रमरभेदी, पण त्याच्यात गुंतला मान झाला तर वाटते थोड्या वेळात पाकिट मारलो म्हणजे आनंद. मग शक्ती असूनही शक्तीचा विसर पडतो, त्याच्यातच मारतो. तेच दृष्टांत. मग त्याची सोडवणं कोण करतो? भ्रमारी करते. मग सोडवण्याकरता शक्ती असूनही व्यचतया त्याला सोडण्याचं काम करून तसंच आहे. नाशाकडे प्रवृत्त झालेला जीव, त्याला जीवात्व बाध्य करून त्याला ब्रह्मस्वरूपात आणण्याचं काम ते करत असतात. शब्दाची सगळी भेद नदीच्या द्वैतरी आराट वेरा वेरी बुद्धिबोध 2-3 घेतलं. आपल्या जर बुद्धी आहे पण बुद्धीमध्ये काय नाही. पाकिट आहे पण पाकिटात काय नाही. पाकिट दाखवून पाहिजे मालूम मिळत असतं त्याच्यात काय आहे. बरं सामान्य पाहिजे का असामान्य पाहिजे. एखाद्या माणसाला किराणा घ्यायचा असला तर बरं आहे आपलं 50 रुपयाच्या नोटीत वागून जातात, आणि हिरा विकत घ्यायचा असेल सामान्य आहे का? मग त्याला तसा अधिकार आहे. शब्दाची आसकडी आणि मग ज्ञानही सुद्धा तसंच असावं लागेल. म्हणून ब्रह्मज्ञान म्हणजे सर्वामध्ये श्रेष्ठ ज्ञान कोणतं ज्ञान आहे? ब्रह्मानंद प्रवक्ष्यामी ज्ञाते सृष्टी ऐकामश्वकानर्थ व्रातमित वासुका. एक दृष्टांत देऊन आणि सिद्धांत. शब्दाची आसकडे भेदनदीच्या शब्दाची आसकडे म्हणजे शब्दनाम तत्वविचार. बरं एक अगोदर हे सांगायचं त्या पक्षाला शाप दिला होता आणि त्याच्यामुळे तुम्हाला रात्राला काय वियोग होईल. मग चक्रवाक पक्षी त्याची ती मंडळी रात्री यांचा वियोग होत असतात आणि आरडत असतात, काय होतात. आणि बरोबर सूर्योदय झाला म्हणजे त्यांचं मिलन होते.
त्याप्रमाणे बुद्धीला बोध नसल्यामुळे फाकली जात असते, वाईट मार्गाला लागते. अनेकदा श्रीगुरूपी सूर्य कमलाचा काही झाला ती बोधावरती काय होत असते, योग्य निर्णय होत असतो. मग दर्शन करायच्या याच्यामध्ये सुद्धा आहे ना, काय मार्गदावनी गेली आधी देण्याची पण ते जात मोडवणी या नानामध्ये म्हणजे ती सिद्धांत मोडवणी या नानामध्ये शब्दाची वेगळी. मग त्याच्यात दर्शनकार लोक, आस्तिक लोक, नास्तिक लोक. त्याच्यामध्ये नास्तिक लोकांमध्ये सुद्धा न्याय, सांख्य, मीमांसा. न्यायामध्ये प्रचंड मनाची आहे, यांचे सुद्धा एकमत आहे का भिन्न भिन्न मत आहे. त्याच्यामध्ये भावाभावामध्ये सुद्धा पण ते ख्याती प्रकरण आहे ना, या ख्याती प्रकरणामध्ये नव्हतं नैयायिकामध्ये तिथं म्हणलं तिथला साप कुठं दिसतो तर ते भावाभावाचंच खंडन करतात. तिथला साप इथे कसा दिसतो, बाई सर्व सुखा दिसत नाही. वरमंडला पूर्ण ज्या साधनाने दिसतं ते पण सांगितलं की अविवेक असतं आणि इथला साप इथे. मग दोषाने दृष्टी वाढत असते कमी होते, आणि कमी होत असताना म्हणा तुझं मत बरोबर नाही. दोरीवर सर्पाचं काय होत आहे म्हणलं, ते फार हुशार दिसतो की दोरीवर सर्पाचं ज्ञान होते. असं दोरी सर्पाचं ज्ञान होते म्हणलं, जसं ज्ञानी असेल तसं काय होतं. नाही तर एखादा आंब्याच्या दुकानामध्ये गेला आणि आपला काहीतरी वस्तू घेतली, एक समजून घ्या 100 रुपयाची काय घेतली, आपले काही आंबे वगैरे घेतले, आणि मला भाव द्यायचा तुझा 50 रुपयाची नोट दिली. अहो मला 1000 रुपयाचे 100 रुपयाचे आंबे घेतले आणि 50. म्हणलं हे न्यायशास्त्र शिकले अरे काय 50 आला तर 100 मागून टाका, काय म्हणून 50 आलाच काय म्हणून टाका, जमेल का, व्यवहार होईल का. एकेकाची मत एक काय नाही, शेवटी सर्वांमध्ये मत आणि सत्ख्यातीवादाचं काय आहे. आणि सर्वांमध्ये श्रेष्ठ ख्याती कोणती त्यामध्ये आणि शब्दाची आहे. प्रत्येकामध्ये त्याचे विभिन्न मत आहे, आणि आपल्या मतावर ते मानून काय बसलेलं आहे, ठाम मानून बसलेलं आहे. तोंडेशी तोंडा न पडे. ते म्हणलं आमचं बिनचुकच आहे, तुझं चुकत आहे. याला म्हणतात शब्द. हे साधक लोक गोंधळून जातात, हे खरं का ते खरं या त्याच्यामुळे कसं आहे ना, योग्य निर्णय कोणाचा आहे, आणि तो जोपर्यंत प्राप्त होत नाही त्याला म्हणायचं आरडत विरह वेळी. मग खऱ्या बोलायला प्राप्त झाला पाहिजे, मग त्याला आनंद होता. मग तसंच आहे वेदांत ज्याचा. प्रत्येकाची मत आहे. कोणी देहालाच आत्मावरण म्हटलं, ही मतच आहे ना, ते आपल्या कशावर आहे. एक देहबुद्धी, जीवबुद्धी, आत्मबुद्धी, ब्रह्मबुद्धी. तुमच्या 4 भागाची कोणती बुद्धी आहे, देहखंडाना. बरं पुढचा तुमचे कर्मठ लोक, त्यांची जीवबुद्धी आहे. पुढे मग कोणती आत्मबुद्धी, योग्यांची कोणती. मग देहबुद्धी जो काहीतरी चांगलं करावं माझा जीव. देह पडला तरी जीव आहेच, म्हणून अनुष्ठान करावं. देहबुद्धीवर ते काय द्यावे खावे बरे, स्त्रिया गाईले ऐकावे श्रीरूप डोळा पाहिजे. देहबुद्धी आहे, जेवढा विषय भोगता येईल तेवढं देह करणारा. आणि जीवबुद्धीवर देह नाही, देह जरी पडला तरी जीव आहे, पण त्याला सद्गती मिळाली पाहिजे म्हणून अनुष्ठान करणे. जीवबुद्धीमुळे आपल्या लोकांतराची काय, पण लोकांतराची प्राप्ती ते कायमचं आहे का त्यामुळे. म्हणून योग्यांची कोणती आत्मबुद्धी आहे. मग साधना प्रत्येकाची
वेदविहित कर्म मीमांसक आहे आणि याची ज्ञानी सांख्य मीमांसाच आहे. आणि वेदांताची कोणती बुद्धी आहे? नाही, योग्याची आत्मबुद्धी. मग त्याची साधना यम नियम साधन प्राणायाम वगैरे ही आत्मबुद्धी आहे. समाधी केली पाहिजे. पण ही बुद्धी सुद्धा वेदांताची समाधी काही कायमची राहतो का? मग कोणती बुद्धी? ब्रह्म. मग वेदांत योग्याची बुद्धी आहे खरी, पण अजून काही अंशामध्ये काय हे आहे नाही. वेद आत्मज्ञान आहे. पुन्हा समाधीमध्ये योगी लोकाला आत्मदर्शन आहे, पण तो आत्मा ब्रह्मरूप आहे नाही कळा. आणि ती कोणी कोणी भरून काढली? वेदांत आहे. योग्य निर्णय कोणाचा? वेदांत. मग तिथे शब्दाची या सगळे बुद्धीला खरा बोध प्राप्त झाला म्हणजे काय होतं? तोपर्यंत ती तळमळत राहत असते. एक 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 ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर असं दिलेलं आहे. शब्दाची या सगळी जेणे पाळिया वाटे भेदाची चोरळी पेटे निगती आत्मानुभव दे. ज्याच्या दर्शनामध्ये चोरळी पेटे म्हणजे नाही, चोरळी पेटे म्हणजे रात्रीची वेळ असते का? रात्रीच्या वेळेमध्ये प्रवास केला तर चोराचं काय वेळ? म्हणून शहाणा मनुष्य कोणत्या वेळात प्रवास करतो? नाही तुम्हाला कसं गणेश्वर शास्त्री होते, त्याने सांगितलं तुला 1 पासून तो 3 पर्यंतची वेळ प्रवासाला योग्य आहे. रात्रीची केव्हापासून? 1 पासून. किती माणसाने प्रयत्न केला तरी झोपाल्याशिवाय, आणि ती वेळ झोपेची आहे. आणि सर अपघात कोणत्या त्याच वेळेला ती झोपेची वेळ आहे. गणेश त्यांनी सांगितलं होतं. तिथं आलेलं आहे आपलं दृष्टांत, एक 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 दृष्टांत घेऊन. आणखी बरंच आहे हे होऊन गेलेलं आहे. सिद्धाराम आपलं भरपूर आहे, जेवढं आहे तेवढं. आपलं भांडवल कमी आहे. स्वयंपाकाचा संपला तर वाढायचा तरी काय चांगलं आहे. शेवटचा तयासी निवृत्ती नमो नमो पडत पडते. जो बाधका ये जाते शोकाची आहे. म्हणून एक वेळ नमस्कार नाही करायचा. नमो नमो पडत. तमादेव पुरुष पुराण तमस्य विश्वस्य परम तम हव्य शाश्वत धर्म तमारे नित्यासी वेत्यांचे पूजन प्रजातम विष्णू वायुरेमोग्नि वरुण शशांका प्रजापतीस्तम प्रपितामह नमो नमस्ते तू सहस्र. अर्जुन एक वेळ नमस्कार कर. नमो नमस्ते तू सहस्र. 1000 वेळा काय करतात? मग नमो नमो एक वेळ. पण एकच वेळा नमस्कार करून बघत असते का तो नित्यकर्मामध्ये आलेला आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम आचरणम वंदनम दास्यम सख्य महात्म्य. पुन्हा 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 आम्ही तुम्हाला काय करतो? नमस्कार करतो. आणि पुढचा माझं 16वा अध्याय काय केलेला आहे त्याच्यात 16 अध्यायाचं हे सांगते मी. थोडक्यामध्ये आम्ही तो अध्याय का सांगितला? वेगळा प्रसंग होता म्हणून आम्ही 9व्या अध्यायामध्ये थोडक्यात काय केलं? दैवी नाही का महात्मा नसतो पार्थ दैवी प्रकृती भजन धनन्य म्हणून शोधण्याचं. आणि तो आता काय करतो विस्तार. एखादा विद्यार्थी असतो ना, परीक्षा देत असताना 7 पैकी 5 प्रश्न सोडवा असं लिहितो. 7ही लिहितो. पहिले काय करतो? थोडक्यामध्ये लिहितो. आणि वेळ हे होऊ नये म्हणून मग असलेला भरपूर लिहितो. त्याप्रमाणे पुढचा प्रसंग असल्यामुळे आम्ही थोडक्यात सांगितलं. आणि आता त्याचा वेळ मिळाला
कारण 15व्या अध्यायामध्ये गीता काय झाली, मग आता काय पुरवणी आहे, आता राहिलेले विषय काय करू, आधी देतो फोटो याच्यामध्ये दैवी संपत्तीपेक्षाही सुद्धा आसुरी संपत्तीचं वर्णन जास्त आहे. तिथं काम यश क्रोध यश रजोगुणस्थ महाशनो महापाप एतैर्विमुक्त कौंतेय तमोद्वारते आचरत्यामरस्य तस्मात् शास्त्रम कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा ज्ञात्वा. या सर्वाचा विवेक कोणाच्या ठिकाणी असेल तर सगळ्या बुद्धिमत्ता मनोजमं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमत्तं वातात्मजं वानरयुतं